हाय हॅलो, कशा आहात? आय होप छानच असाल. तर चला तर परत एका नवीन व्लॉगमध्ये मी कोमल खूप सारे तुमचे मनापासून असे स्वागत करते. तर बघा, आपण टाकाऊपासून टिकाऊ खूप साऱ्या अशा वस्तू करत असतो आणि नवीन नवीन ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना पण या टिप्सचा खूप सारा असा उपयोग होईल. तर चला तर आपण आपल्या पहिल्या टिपला सुरुवात करूया. तर इथे बघा, तुम्हाला शॅम्पूची बॉटल दिसत असेल तर याचा खूप छान प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कशा प्रकारे रियूज करू शकतो किंवा स्टोरेजसाठी याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो हे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की बघा. तर चला तर आता बघा, प्रत्येकाच्या घरात हे शॅम्पूचे बॉटल असतेच आणि त्यासाठी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा, हा जो आहे तर तो डबल टेपचा जो चिकट टेप असतो तर तो आहे की हा जेणेकरून दोन्ही साईडनी चिकटला जातो किंवा चिटकवता येतो. तर तो घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, ही जी शॅम्पूची बॉटल आहे तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, तुमच्या स्टोरेजच्या प्रमाणे तुम्ही यामध्ये काय स्टोरेज करता. जर कानातले सुद्धा आपण यामध्ये स्टोअर करू शकता किंवा आपल्या ज्या बांगड्या असतात तर त्या बांगड्या, लहान मुलींच्या बांगड्यासुद्धा आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. तर इथे बघा, हे जे आहे तर याचा उपयोग मी पेन किंवा पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर हे स्टोअर करण्यासाठी करणार आहे. तर बघा, नॉर्मली घरात काय होतं, लहान मुलं असतात, ड्रॉवरमध्ये जर ठेवलं तर ते ड्रॉवरमध्ये काढून घेतात आणि खूप सारा पसारा होतो. तर ही खूप ॲडजस्टमेंट आहे. तर बघा, हे जे आहे तर हे आहे आमचं कपाट. तर कपाटमध्ये तुम्ही कशा प्रकारे स्टोअर करू शकता याची खूप छान ट्रिक आहे. तर बघा, मी डबलचं चिकट टेप त्याला मधोमध लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जे आहे तर ते त्या कबर्डला स्टिक करून घेतलेला आहे. तर बघा, कबर्डचा जो मधला भाग येतो तर त्या मधल्या भागाच्या पॅसेजमध्येच आपल्याला ते स्टिक करायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा कबर्डचा दरवाजा लावताना सुद्धा आपल्याला काही त्रास होणार नाही किंवा काही अडथळे येणार नाही. तर इथे बघा, मी मार्कर आणि जे पेन आहेत तर त्या अशा प्रकारे स्टोअर करून ठेवत आहे की जेणेकरून आपण कबर्ड उघडलं तर आपल्याला हव्या असणाऱ्या किंवा पाहिजे नसणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या पटकन हाताला लागतात आणि सापडतात. खूप पसारासुद्धा होत नाही आणि स्टोरेज पण खूप छान प्रमाणात होतं. आपण जो कबर्डचा कप्पा आहे तर तो कप्पा दुसऱ्या कारणांसाठी सुद्धा वापरू शकतो. तर इथे बघा, कबर्ड पण छान प्रकारे लागलं जातं, ओपन वगैरे कुठेच राहत नाही किंवा जागासुद्धा राहत नाही. तर अशा प्रकारे हा जो शॅम्पूची बॉटल आहे तर तो तुम्ही स्टोअर करू शकता. तर नॉर्मली काय होतं बघा, हे जे मॅट आहे तर हे प्रत्येकजण आजकाल त्यांच्या बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीत हे बसवत असतं किंवा टाकत असतं. जर अशा प्रकारे जर तुमच्या गॅलरीत असेल तर ते मेंटेन कशा प्रकारे करायचं किंवा ते स्वच्छ कसं करायचं. गॅलरीत असेल तर खूप सारी अशी धूळ येते त्यावरती. तर इथे बघा, हा घेतलेला आहे मी कंगवा. तर पायाला केस वगैरे लावून लगेच त्यामध्ये जात असतात किंवा लहान मुलं जर असले तर ते खरकाटं किंवा खाणं वगैरे, चिप्स वगैरे त्यामध्ये टाकत असतात. जर तुम्ही या पद्धतीने ते क्लीन केलं कंगव्याच्या मदतीने तर ते खूप लवकर साफ होतं आणि क्लिनिंग पण खूप छान होते की जेणेकरून आपल्याला खूप असा वेळ जात नाही किंवा जे खूप वेळचं काम आहे तर ते खूप हार्डली किंवा खूप लवकर होतं, खूप असा वेळ लागत नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा, अशा प्रकारे जे दोऱ्या असतात किंवा केस वगैरे तर ते लगेच निघले जातात. तर तुम्हाला ह्या किचन टिप्स कशा वाटतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे कमेंट्स करा की जेणेकरून मलासुद्धा समजेन की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचला आहे. तर बघा, पुढची जी टिप्स आहे तर ती आहे लसूणसाठी. तर बघा, आजकाल गावाला काय करतात, लसूण जर काढलं तर त्या पातीसकट तशाच टांगून ठेवतात म्हणून त्या वर्षभर टिकतात. आणि आपण जर बाजारातून लसूण आणले 1-2 आठवडे नाही झाले की ते लसूण लगेच खराब होतात, सुकून जातात किंवा मरायला लागतात. म्हणजे ज्या कांड्या आहेत तर त्या पोकळ होऊन खराब होतात. तर असा होऊ नये यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा, इथे मी घेणार आहे ते दोरा. तर बघा, प्रत्येकाच्या घरी जाड तो व्हाईट कलरचा जो दोरा असतो तर तो प्रत्येकाच्या घरी असेनाचा असं नाही. तर आपण जे मशीनला स्टिच करायला जो दोरा वापरतो तर जो बारीक असतो तर त्या दोऱ्याने सुद्धा आपण छान प्रकारे लसूण जे आहे ते स्टोअर करू शकतो. तर ते कसे करायचे हे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर चला तर आपण ट्रिक बघूयात आता. तर इथे बघा, मी घेतलेला आहे दोरा. तर लसूणचा जो वरचा भाग असतो तर त्याला या पद्धतीने आपला जो दोरा आहे तर तो दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. तर बघा, इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की मी कशा प्रकारे त्याला दोरा जो आहे तर तो गुंडाळलेला आहे. तर बघा, असा जो दोरा आहे तो गुंडाळून अशा पद्धतीने त्याला गाठ मारून घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो लसूण आहे तर तो आपण हायवेला
बाल्कनीत म्हणा किंवा किचनमध्ये तुम्ही जिथेही हवा येईल त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकता. अशा जर पद्धतीने तुम्ही लसूण स्टोअर केला तर तो खूप दिवस टिकेन, खराबसुद्धा लवकर होणार नाही. तर ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून. तर बघा, अशाच नवीन आणि छान ट्रिक्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.